जालना शहरात नुकताच एक धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे, ज्याने सर्वत्र खळबळ माजवली आहे. तब्बल 70 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यशस्वीपणे जेरबंद केला आहे. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 21 लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कशी घडली, त्यामागचं नेमकं सत्य काय आणि याचा परिणाम जालना शहरातील नागरिकांवर कसा होणार, चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल एम एच. जालना शहरात गेल्या काही दिवसांपासून एका मोठ्या खंडणी प्रकरणाची कुणकुण पोलिसांना लागली होती. एका स्थानिक आणि प्रतिष्ठित व्यावसायिकाला अज्ञात व्यक्तीकडून सातत्याने धमक्या येत होत्या. त्या प्रतिष्ठित व्यावसायिकाचं नाव पोलीस प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशनमुळे सांगण्यात आलं नाही, परंतु या अज्ञात टोळीने तब्बल 70 लाख रुपयांची खंडणी त्यांना मागितली होती आणि ती न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली होती, असं माहीत पडलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच जालना पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी गंभीरपणे लक्ष घातलं आणि एका सुनियोजित सापळ्याची तयारी सुरू केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला आणि अखेर 3 मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळालं. या आरोपींनी व्यावसायिकाला फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे धमकवल्याचं तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली तेव्हा त्याच्याकडून 21 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये रोख रक्कम, मौल्यवान वस्तू आणि काही इतर संशयास्पद साहित्याचा समावेश आहे. 70 लाख रुपयांची खंडणी मागणं हा कोणताही सामान्य गुन्हा नाही. या प्रकरणामागे एक मोठी आणि सुनियोजित टोळी कार्य करत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याचा संशय व्यक्त केला आहे आणि त्या दृष्टीने तपास सुरू आहे. जप्त केलेल्या मुद्देमालमध्ये काही महत्त्वाच्या कागदपत्रांचाही समावेश आहे, ज्यामुळे या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी शहरातील इतर व्यावसायिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. या खंडणी प्रकरणामुळे जालना शहरातील व्यावसायिक वर्गात भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे व्यावसायिकांमधील भीती काहीशी कमी झाली आहे. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे. जालना पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा घटना आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावं. नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांशी संपर्क साधावा. आम्ही त्यांचं संरक्षण करण्यासाठी कायम तत्पर आहोत, असं पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी सांगितलं. तसंच पोलिसांनी शहरात गस्त वाढवली आहे आणि अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जालना शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. खंडणी मागणाऱ्या टोळ्यांना जेरबंद करणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं आणि या यशस्वी कारवाईने पोलिसांचा आत्मविश्वास वाढवला आहे. जालना पोलिसांच्या या धाडसी कारवाईने गुन्हेगारांमध्ये धडकी भरवली आहे आणि शहरातील नागरिकांना सुरक्षतेची हमी दिली आहे. पण हे प्रकरण आपल्याला जालना शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या समस्येकडे लक्ष वेधून घेत आहे. पोलिसांनी यापुढेही असंच सतर्क राहून नागरिकांना सुरक्षित वातावरण द्यावं अशी अपेक्षा आहे. जालना शहरातील हे 70 लाखांचं खंडणी प्रकरण म्हणजे एक थरारक कथा आहे, जी पोलिसांच्या सतर्कतेची आणि धाडसाची गवाही देते. स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईने गुन्हेगारांना कठोर संदेश दिला आहे की कायदा आणि सुव्यवस्था यांच्याशी खेळ करणं सोपं नाही, पण यासोबतच नागरिकांनीही सतर्क राहणं गरजेचं आहे. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवा. जालना पोलिसांच्या या कामगिरीला सलाम करत आपण आशा करूया की आपलं शहर यापुढेही सुरक्षित आणि शांत राहील. तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये तुमचे मत सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला.